नमस्कार. अनेकांना वाटतं की झोहो बुक्स सेटअप करणं म्हणजे एक किचकट आणि कंटाळवाणं काम आहे. पण खरं सांगू, हीच प्रक्रिया जर योग्य पद्धतीने केली तर तुमच्या व्यवसायासाठी एक जबरदस्त स्ट्रॅटेजिक फायदा ठरू शकते. चला पाहूया हे कसं करायचं. तुमचं अकाउंटिंग तुमच्या बिझनेसच्या स्पीडला कमी करतंय का? हा प्रश्न खरं तर अनेक लहान आणि मध्यम उद्योजकांना पडतो. आणि जर ह्याचं उत्तर हो असेल ना, तर मग आजची ही माहिती खूपच महत्वाची आहे. कारण आज आपण याच समस्येवर एक सॉलिड उपाय बघणार आहोत. हे बघा, ही काही नवीन गोष्ट नाहीये. अनेक बिझनेसेसमध्ये हेच चित्र दिसतं. म्हणजे ते विस्कटलेले स्प्रेडशीट्स, जीएसटीचं टेन्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नक्की किती पैसे आले आणि किती गेले याचा काही पत्ताच नसतो. पण या सगळ्यावर एक खूप चांगला उपाय आहे. तर हाच आहे आपला रोडमॅप. आपण एका 6 पायऱ्यांच्या प्रवासातून जाणार आहोत एक मजबूत अकाउंटिंग सिस्टम तयार करण्यासाठी. हा प्रवास 2 मुख्य भागांमध्ये विभागला आहे. पहिला आहे फायनान्शियल फाउंडेशन म्हणजे पायाभरणी आणि दुसरा आहे ऑटोमेशन इंजिन. चला तर मग एक एक करून प्रत्येक पायरी समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, म्हणजेच तुमच्या आर्थिक पायाभरणीपासून. ही पायरी तुमच्या संपूर्ण अकाउंटिंग सिस्टमसाठी बेस तयार करण्याबद्दल आहे, जिथे अनुपालन आणि अचूकता सगळ्यात महत्त्वाची असेल. या पहिल्या टप्प्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. 1. तुमची कायदेशीर आणि जीएसटी ओळख निश्चित करणं. 2. तुमच्या व्यवसायाला साजेसं असं चार्ट ऑफ अकाउंट्स तयार करणं. आणि 3. तुमची जुनी शिल्लक म्हणजे ओपनिंग बॅलन्स या नवीन सिस्टममध्ये बरोबर आणणं. या 3ही गोष्टी अगदी अचूक होणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिली पायरी, भारत आणि चलन म्हणून INR निवडणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी नाहीये. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याच एका क्लिकवर तुमची ऑटोमॅटिक जीएसटी कॅल्क्युलेशनची सिस्टीम सुरू होते. आणि लक्ष ठेवा, ही गोष्ट एकदा सेट केली की नंतर बदलणं जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे इथे अजिबात चूक करू नका. याला कसं बघायचं माहितीये? तुमच्या अकाउंटिंग सिस्टीमचा DNA म्हणून बघा. जर पहिल्या दिवशीचं DNA बरोबर सेट केलं ना, तर बाकी सगळं आपोआप जागेवर येतं. इतकं महत्वाचं आहे हे. आता दुसरी पायरी बघा. झोहो बुक्स तुम्हाला एक डिफॉल्ट चार्ट ऑफ अकाउंट्स म्हणजे खात्यांची यादी देतं, पण ती वन साईज फिट्स ऑल सारखी असते. ती फक्त एक सुरुवात आहे. जर तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दल खरी आणि अर्थपूर्ण माहिती देणारे रिपोर्ट्स हवे असतील, तर ही यादी तुम्हाला तुमच्या गरजेनुसार बदलावीच लागेल. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा तुमचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, तर मग वर्क इन प्रोग्रेस किंवा प्रत्येक प्रोजेक्टचा हिशोब वेगळा ठेवण्यासाठी खास खाती तयार करावी लागतील. किंवा जर तुम्ही सर्व्हिसेस देत असाल, तर नक्की कोणती सर्व्हिस जास्त फायदेशीर आहे हे कळण्यासाठी तुम्हाला विक्री आणि खर्चाची विभागणी करावी लागेल. आता येते तिसरी आणि सगळ्यात नाजूक पायरी, ओपनिंग बॅलन्स. म्हणजे काय, तर तुमच्या आधीच्या सिस्टीममधनं सगळा आर्थिक इतिहास इथे आणणं. इथली अचूकता तुमच्या बॅलन्स शीटसाठी खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. एक छोटासा आकडा जरी चुकला ना, तर तुमचे सगळे फायनान्शियल रिपोर्ट्स चुकीचे दिसतील आणि मग भविष्यात लोन वगैरे मिळवायला गेलात तर अडचण येऊ शकते. हे अगदी एखाद्या इमारतीच्या पायासारखं आहे. जर पायाच डळमळीत असेल, तर त्यावर उभी राहिलेली इमारत किती मजबूत असेल? काहीच नाही. ती कधीही कोसळू शकते. त्यामुळे हा पाया म्हणजे ओपनिंग बॅलन्स अगदी पक्का हवा. ओके, तर आपली पायाभरणी झाली आहे. आता वेळ आली आहे ती या मजबूत पायावर एक कार्यक्षम इंजिन बसवण्याची. चला दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, म्हणजेच तुमचं ऑटोमेशन इंजिन सुरू करूया, ज्यामुळे तुमच्या कामाला वेग येईल. या टप्प्यातही 3 सोप्या पण जबरदस्त पायऱ्या आहेत. 1. बँकिंग आणि तुमची उत्पादनं सिस्टीमला जोडणं. 2. स्मार्ट वर्कफ्लो सुरू करणं. आणि 3. सगळं व्यवस्थित सुरू करण्याआधी एकदा तपासून घेणं. या पायऱ्यांमुळे तुमची अकाउंटिंग सिस्टीम खऱ्या अर्थाने जिवंत होईल. चौथी पायरी म्हणजे बँक आणि पेमेंट गेटवे कनेक्ट करणे. याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर तासनतास चालणारी मॅन्युअल डेटा एंट्री थांबते. बँकेतला प्रत्येक व्यवहार आपोआप सिस्टीममध्ये येतो. याचा अर्थ तुम्हाला रोजच्या रोज तुमची कॅश पोझिशन कळते. विचार करा किती वेळ वाचेन. आणि इथेच खरा बदल घडतो. हा तो क्षण आहे जेव्हा तुमचं अकाउंटिंग फक्त भूतकाळातील नोंदी ठेवण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते वर्तमान काळात तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करू लागतं. इट्स अ गेम चेंजर. आता 5वी पायरी,
पण ऑटोमेशन सुरू करण्याआधी एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमच्या सगळ्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेससाठी योग्य जीएसटी दर म्हणजे 5%, 12%, 18 किंवा 28% हे अगदी अचूक सेट केलेलं आहे याची खात्री करा. कारण इथे जर चूक झाली तर ऑटोमेशनमुळे चुकाही ऑटोमॅटिकली वाढतील. आणि एकदा हे सगळं सेट झालं की मग खरी मजा सुरू होते. तुम्ही स्मार्ट वर्कफ्लो सुरू करू शकता, जसं की महिन्याच्या महिन्याला क्लायंटला आपोआप इनव्हॉइस पाठवणं, पेमेंटसाठी ऑटोमॅटिक रिमाइंडर पाठवून तुमची वसुली सुधारणं, किंवा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अप्रूव्हल सिस्टम तयार करणं. हे सगळं ऑटोमॅटिक. आणि आपली शेवटची 6वी पायरी, सिस्टीम गो लाईव्ह करण्यापूर्वी म्हणजे प्रत्यक्ष वापर सुरू करण्यापूर्वी एक टेस्ट नक्की करा. काही सॅम्पल इनव्हॉइस तयार करून बघा, जीएसटी रिपोर्ट्स तपासा, सगळं व्यवस्थित काम करतंय की नाही ह्याची खात्री करून घ्या. ही एक प्रकारची सेफ्टी चेक आहे. याला अगदी खऱ्या मॅचच्या आधीची प्रॅक्टिस मॅच समजा. यातून आत्मविश्वास मिळतो की आपण फायनलसाठी तयार आहोत. एकदा खात्री पटली की सगळं ठीक आहे की मग तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता. तर हा होता आपला 2 टप्प्यांचा 6 पायऱ्यांचा प्रवास. यातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की योग्य सेटअप असेल तर अकाउंटिंग हे एक कंटाळवाणं काम राहत नाही, तर ते तुमच्या बिझनेससाठी एक स्ट्रॅटेजिक टूल बनतं. चला आता याचा एक छोटासा सारांश पाहूया. या तक्त्यात तुम्हाला सगळ्या 6 पायऱ्या एका नजरेत दिसतील. काय करायचं आहे आणि ते का महत्त्वाचं आहे. पायरी 1, भारताची निवड करा, कारण त्याने जीएसटी ऑटोमॅटिक होतो. पायरी 2, चार्ट ऑफ अकाउंट्स कस्टमाइज करा, जेणेकरून रिपोर्ट्स कामाचे वाटतील. पायरी 3, ओपनिंग बॅलन्स अचूक भरा, कारण त्याने पहिल्या दिवसापासून डेटा बरोबर राहतो. पायरी 4, बँक कनेक्ट करा, त्याने वेळ वाचतो आणि रोजची कॅश पोझिशन कळते. पायरी 5, ऑटोमेशन सेट करा, त्याने मॅन्युअल काम कमी होतं. आणि पायरी 6, लाईव्ह जाण्याआधी टेस्ट करा, कारण त्याने सगळं व्यवस्थित आहे याची खात्री होते. आणि या सगळ्याचा शेवटचा परिणाम काय? तर एक अशी सिस्टीम जी तुमच्यासाठी काम करते, तुमचं जीएसटी पालन ऑटोमॅटिक होतं, तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीवर रिअल टाईम नजर ठेवता येते. ही सिस्टीम अक्षरशः तुमच्या व्हर्च्युअल फायनान्स मॅनेजरसारखी काम करते. आणि सर्वात महत्त्वाचं, यामुळे बाजारात तुमची विश्वासार्हता वाढते, जी तुम्हाला कर्ज किंवा गुंतवणूक मिळवण्यासाठी मदत करते. तर मग आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. तुमची सध्याची अकाउंटिंग सिस्टीम तुमच्या प्रगतीत अडथळा आणत आहे की तुमच्या वाढीला मदत करत आहे? कारण एक योग्यरित्या सेट केलेली जोहो बुक्स प्रणाली फक्त हिशोब ठेवत नाही, तर ती तुमच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी एक पॉवरफुल इंजिन म्हणून काम करू शकते. विचार करा, तुमची सिस्टीम तुम्हाला कुठे घेऊन जात आहे?